तुझ्याशी माझी तुलना होत राहिली. माझा कायम पाणउतारा केला गेला. मला ते नाही आवडायचं म्हणून मी तुला त्रास दिला. माझ्या मुलींची तुझ्याशी होणारी तुलना आणि त्यांचा केला जाणारा उद्धार मला सहन नाही व्हायचा. सखू आली की मन कसं प्रसन्न होतं. नाहीतर तुम्ही दोघी सारख्या भांडत असता एकमेकींशी. आणि तुमची आई ती सुद्धा माझ्या गुणी नातीचा दुस्वास करत असते. सखूकडून शिकण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत. तिच्या वागण्या बोलण्यातली रसवंती घेतली ना तरी पुष्कळ झालं. म्हणून मी तुला खूप चढलं. मला तुझा आणि तुझ्या आईचा खूप राग यायचा. त्यामुळे मी तुला चढलं, तुला त्रास दिला. मी मान्य करते की बोल बोल आई. सगू, लग्नाआधी तुझे खरे दागिने मीच लपवले. हे घ्या, कुठेही वाच्यता नको. हो. आणि त्यासाठी खोटे दागिने ठेवले. हो, मी बोलते जगू, मी सगळ्यांसमोर कबूल करते की मीच विठुरायाच्या रावणाच्या उदराखाली ते दागिने ठेवले. आणि तुझ्या सासरी खोटं सांगितलं. आता हे दृष्टांताचं पितळ उघडं पडलंय ना. म्हटल्यानंतर हे सगळं आता ती माझ्या अंगावर ढकलून मोकळी होईल, महाधूर्त मुलगी. एवढंच नाही सगू, नरपशूच्या गुहेत सुद्धा मी तुला पाठवलं. लय साधी आहे ग पोर. एका झटक्यात तिचा विश्वास बसला. सखू उद्या एकटी जाणार हे नक्की. मी तुला खूप त्रास दिला ग. मी तुला खूप छळ केला. मला क्षमा कर, मला क्षमा कर. सगू मला क्षमा कर. पण या आगीच्या लोळापासून मला वाचव ग. मला क्षमा कर, मला क्षमा कर. सगळं क्षमा कर. तू मला क्षमा का मागतेस? तू पाय नको पडूस का माझ्या. उठ, मी तुझ्यापेक्षा लहान आहे. तुला तुझ्या चुकांचा पश्चाताप झालाय ना, मग बस उठ. क्षमा केल्याशिवाय पाय सोडू नकोस आई. क्षमा केल्याशिवाय पाय सोडू नकोस आई. जगू तू जोर माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगत नाही की मी तुला क्षमा केलं, तोवर मी तुझे पाय नाही सोडणार. जगू मला क्षमा कर, मला क्षमा कर. मामी, मामी, मी तुला क्षमा करणं एवढी मोठी नाहीये ग. पण चरण हालेल्याला विठुराया क्षमा करतो. तू त्याची क्षमा माग. माझी काही तक्रार नाहीये. पण आज खऱ्या अर्थाने माझ्या उमई अप्परवरचं कलंक पुसला गेलाय. विठुराया,
गांडू म्हणायचा तशी त्या कंस मामीची अखेर जिरली. चांगलीच सखूच्या पाया पडून तिची क्षमा मागावी लागली. हेच हवं होतं मला. देवी, सखू मला का भावते ते बघा. ऊन, पाऊस, वारा, सुगंध, ह्यांना कसं फक्त देणं इतकंच ठाऊक असतं. मग उपभोग घेणारा कोणीही असो, त्यांचा स्वभाव कधीच बदलत नाही. आपली सखू ही तशीच आहे, शुद्ध आणि सात्विक. मामींनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं हे सत्य जेव्हा समोर आलं, तेव्हा सुद्धा तिच्या मनात कुठल्याही प्रकारची सूड भावना जन्माला आली नाही. त्या क्षणी तिचा स्वभावही बदलला नाही. उलट मोठ्या मनाने तिने मामीला क्षमा केली. खरं तर क्षमा केल्यानंतर माणसाला अभिमान वाटतो आणि तिथेच अहंकार सुद्धा जन्माला येतो. पण सखूच्या बाबतीत हे शक्यच नाही. सखूसारखे भक्त भक्तीची, सात्विकतेची आणि माणुसकीची ध्वजा उंच फडकावत ठेवतात. धन्य आहेस तू सखू, आणि तुझ्या सख्याला सुद्धा तुझ्या अशा कृतींनी तू धन्य करतेस. पण देवा, सखूने तिच्या मामीला आता क्षमा केली आहे, तेव्हा तुम्हीही आपलं अस्त्र मागे घ्या. मिथुरा, मामीला क्षमा कर. सखूच तुम्हाला विनवते आहे की तुम्ही सुद्धा आता मामीला क्षमा करा. देवी, तुम्ही म्हणाला होतात ना की या अवतारात मी कुठलंच शस्त्र वापरलं नाही, आणि भात्यातून निघालेला बाण त्याचा वेध घेतोच. तो परत भात्यात रिकामा परतत नाही. तसंच अद्दल घडवल्याशिवाय माझे हे लाडके अस्त्र परत येणार नाही. म्हणजे आता मामीला जन्माची आठवण राहील अशी शिक्षा होणार. सत्यभामे, ज्या तोंडाने तू उमाई, शिवप्पा, सखू, आजी यांचा उद्धार केलास ना, ते तोंड तिथेच अद्दल घडायला हवी. आई, भामे,